युनिट 2 पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की 2 विधी संघर्ष बालकांच्या जवळ एक वाहन दिसत आहे जे चोरीचं असल्याची गोपनीय माहिती होती। त्या संबंधाने आम्ही नमूद जे विधी संघर्ष बालक होते यांचा शोध घेतला, यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे जे वाहन होतं त्या संबंधाने त्यांच्याकडे विचारपूस केली असता असे लक्षात आले की सदरील वाहन हे पोलीस ठाणे MIDC येथून 2023 मध्ये चोरी गेलेले वाहन आहे आणि त्याच्या संबंधाने गुन्हा सुद्धा दाखल आहे। तर त्याच्यानुसार सदरील वाहन हे विधी संघर्ष बालकांच्या ताब्यात जप्त करण्यात आलेलं आहे आणि विधी संघर्ष बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाई करता ₹50,000 ते वाहन पोलीस ठाणे MIDC येथे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। पुढील कायदेशीर कारवाई पोलीस ठाणे MIDC येथे केल्या जाते आहे। तसेच ही संपूर्ण कार्यवाही आमच्या युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक श्री मनोज राऊत, त्यांच्या पथकातले हेड कॉन्स्टेबल नरेश तुंबडाम, हेड कॉन्स्टेबल गजानन कुबडे, नाईक पोलीस अंमलदार कमलेश गडेर, नाईक पोलीस अंमलदार आशिष धनरे, सुरेश तेलेवार, प्रवीण शेळके ह्या सर्व अंमलदारांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। आणि ह्या संपूर्ण कारवाई करता आम्हाला मार्गदर्शन माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय पोलीस जॉईंट CP मॅडम, आमचे ॲडिशनल CP सर, DCP गुन्हे श्री निमित गोयल सर, ACP श्री अभिजित पाटील सर या सगळ्यांचे मार्गदर्शन लाभून ही कारवाई करण्यात आलेली आहे।